मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे खूप तिला टेन्शन आलेलं असतं, कारण तात्यासाहेब तिला फोन करून सारखे बोर करत असतात. त्यामुळं आता मंजू म्हणत असते की सत्या या माणसाचा आणि त्या मला फोन करणाऱ्याचा काहीतरी कॉन्टॅक्ट आहे. तात्यासाहेब आणि हे दोघं जण मिळून आहेत मला असं वाटतंय. सत्या म्हणतो वाघमारे असं जर काही असेल ना तर मी सोडणार नाही याला. तर आता लगेच सत्या जो असतो तो म्हणतो की वाघमारे अहो हे लोक किती रडतायत, मला तर खूपच वाईट वाटतंय. सत्या पण रडायला लागतो आणि मंजू म्हणते सत्या तू तर शांत बस ना. सत्या तिच्या समोर डोळे पुसून काढतो. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ सत्या तू शांत हो, आता आपण यावर काय करू शकतो ना हे शोधून काढूयात. तर आता लगेच असं मंजू म्हणते की हे बघ सत्या आपण एक करायचं का, आपण आहे ना आता काहीतरी करू आणि पहिले त्या माणसांना शोधून काढू, म्हणजे कसं त्यांचं समोर तुझा चेहरा जर त्यांना कळायचं नाही तू जिवंत आहे. तर आता लगेच सत्य म्हणतो मी एक काम करणार आहे वाघमारे, मी आता आहे ना त्या घरी जाणार आहे आमच्या. मला घरी जाऊन पहिल्यासारखं सगळं राहायचं आहे आणि मला पहिल्यासारखं सत्य बनून राहायचं आहे. मला सगळं पहिल्यासारखं करायचं आहे, पहिल्यासारखंच मला हे व्हायचं आहे. मला वाघमारे न्याय द्यायचा आहे लोकांना. लोक माझ्यासाठी किती रडत आहेत, मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मंजू म्हणते सत्या तू जर घरी गेला ना तुला सगळेजण ओळखतील. तर आता सत्य म्हणतो की वाघमारी मला कोणीच ओळखणार नाही, मी सत्य बनून नाही जाणार घरी, मी एक सगळ्यांचा बाप बनून तिथे जातो. तर आता मंजू म्हणते सत्य बघ मग काय करायचं आहे ते मला पण सांग, काय करणार आहेस तू. मग सत्य म्हणतो की हो वाघमारे. आणि सत्य आता काका बनून सगळ्यांच्या घरी येतो. घरी आल्यावरती मम्मी साहेबांना त्यांना असं वाटतं कोण माणूस आहे हा काय माहिती. सगळेजण बघत असतात पण त्यांना कळत नाही कोण आहे. तर आता घरी आल्यावरती सत्य म्हणतो की हे बघा मी सांगल ते करायचं, तुम्ही त्या मंजिरीला घरात घेऊन या. सत्याच्या बायकोला घराबाहेर ठेवलं, तिचा नवरा नाही तरी पण, असं तिला सगळ्यांना बोलतात. आणि आता मंजूला घरी आणायला सांगतात. मंजू तिथे येते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.